पीठे तटे भीमरथा वरं पुण्डलिकाय दातुर्मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्ति देहु क्षेत्र निवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टितम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रे जननी देवाच्या लोकाभिरामम रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चलो आवोजी पवन कुमार हमारो हरि कीर्तन में 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 राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना
साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला भंग पैठण निवासी शांतीब्रह्म नाथ बाबा यांचा 4 चरणाचा भंग आजच्या सेवे करता निवडला विठ्ठल 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 अखिल कोट ब्रह्मांड नायक जगदाधार परमात्मा आणि भगवान भोलेनाथाच्या कृपाश्वादाने आज या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर आज तुम्ही सर्व गावकरी मंडळी तसेच ही सेवा ज्यांच्यामुळे माझ्याकडे आली माझे गुरुवरे हरिभक्त परायण गीतेश महाराज कातरे तसेच सुनताताई गीतेश महाराज कातरे त्यांच्याही चरणी नतमस्तक होते तसेच तुम्ही सर्व गावकरी मंडळी तुम्हा सर्वांच्याही चरणी नतमस्तक होते तसेच गायनासाठी उपस्थित सर्व माझ्या गुरु भगिनी त्यांचे आभार व्यक्त करते मृदुंगाची साथ करणारे आमच्या चुलते सचिन महाराज चौधरी यांच्या संस्थेतील विद्यार्थी त्यांचे आभार व्यक्त करते आणि माझ्या सेवेला सुरुवात करते विठ्ठल 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 ऐका अभंग कोणाचा आहे महिला मंडळ माझ्या कीर्तनात 2 नियम पाळायचे किती 2 पहिला नियम असा सर्वांनी ताट पसरायचं पाय पसरून चपला घालून आणि दुसऱ्याच्या चपलावर लक्ष ठेवून तर अजिबात नाही बरं विठ्ठल विठ्ठल ऐका अभंग आहे नाथबाबांचा माझ्या नाथबाबांचा अधिकार किती मोठा आहे का माझ्या नाथबाबांच्या घरी माझ्या त्या भगवान परमात्म्याने 36 वर्ष साजरी केली आता तुम्ही म्हणाल काय केलं तर ऐका 12 वर्ष चंदन घातलं 12 वर्ष धुना भांडी केली आणि 12 वर्ष कावडीने पाणी भरलं कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे 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 अनंत भक्ती भावे निळावंती त्यात नाही अनंत भक्ती भावे निळावंती त्यात नाही कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळावंती त्यात नाही अनन्य भक्ती भावे निळावंती त्यात नाही कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे ऐका किती मोठा अधिकार माझ्या भगवान परमात्म्याने 36 वर्ष साजरी केली पण ऐका काही गावकरी मंडळीला सवयच असते की दुसऱ्याचं चांगलं चालू असलं का त्याच्यात खडा टाकायचा मग माझे ना तर बाबा शांती ब्रह्म होते आणि हीच शांतता काही गावकरी मंडळींना पाहून पहिला विडा उचलले का ब्राह्मण तो ब्राह्मण सकाळी माझ्या नाथबाबांच्या घरी गेला पण ऐका ना माझ्या नाथबाबांची सकाळची वेळ म्हणजे कोणती काकडा आरतीची वेळ भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती पंचप्राण दिवे गावे पंचप्राण दिवे गावे भक्तीची मोठी बोध काकडा ज्योती पंचप्राण दिवे गावे पंचप्राण दिवे गावे ऐका कोणती वेळ होती महिला मंडळ कोणती वेळ काकडा आरतीची वेळ काकडा आरतीच्या वेळेस तो ब्राह्मण नाथबाबांच्या घरी गेला पण आपण दुसऱ्याच्या घरी गेल्यावर चप्पल कुठं काढतो बाबा बोलत नाही
चप्पल कुठं काढतो? दाराच्या बाहेर काढतो. पण हा ग्रहस्थ चप्पल घालून आतमध्ये घुसला आणि ज्या पाटावर देवांना उभं करायचं, ज्या पाटावर देवांना स्नान घालायचं, त्या पाटावर हा जाऊन उभा राहिला. पण ऐका, तरी सुद्धा माझ्या नातबाबांना राग आला का? नाही आला. माझ्या नातबाबांनी त्या चपला आपल्या हाताने बाजूला काढल्या, पाय धुतले आणि गिरजा मातेला सांगतात, गिरजा, आपल्या घरी मोठ्याचं लेकरू आले, मोठ्याचे पाहुणे आले, चांगला स्वयंपाक बनव. गिरजा मातेने पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला. पण ज्या मातेच्या हातनं 36 वर्ष देव जेवला ना, त्या मातेचं अन्न किती पवित्र असते. ऐका, त्या मातेने अन्न बनवलं, एवढा वास सुटला, हा जे काम करायला आला होता ना तेच विसरून गेला. काय? जे काम करायला आला होता तेच विसरून गेला. मग जेवण वाढण्यात आलं आणि गिरजा माता वाढायला आल्या, पण याच्या पुढून काय लक्षात आलं? हा चटकन उठला आणि गिरजा मातेच्या पाठीवर बसला. पण ऐका, तरी सुद्धा माझ्या नातबाबांना राग आला नाही, कारण ब्राह्मण जरी झाला भ्रष्ट आणि तरी त्याला मानावी श्रेष्ठ एवढा अधिकार माझ्या नातबाबांचा होता. माझे नातबाबा गिरजा मातेला म्हणतात, गिरजा, मोठ्याचं लेकरू आहे, खळीला आलं, सांभाळा त्याला. गिरजा माता म्हणतात, एक नाही 4-4 लेकरं सांभाळायची सवय आहे या पाठीला. हे शब्द ऐका, त्या ब्राह्मणाला पश्चाताप झाला आणि तो गिरजा मातेच्या आणि माझ्या नातबाबांच्या चरणी साष्टांग नमन करू लागला. श्री संतांची माता चरणावरी आणि साष्टांग हे करी दंडवत दंडवत घातलं, प्रणाम केलं, तो तिथून निघून गेला. पण एवढ्यावर थांबले काही गावकरी? थांबले का? नाही. दुसरा विडा उचलला. दुसरा विडा एका यवनाने उचलला. ज्या रस्त्याने माझ्या नातबाबा स्नाना करता जायचे, त्या रस्त्याला जाऊन हा व्यक्ती एका चिंचेच्या झाडावर जाऊन बसला आणि पान खात बसला. माझे नातबाबा स्नान करून आले, त्यांच्या अंगावर तो थुंकला, पुन्हा स्नानासाठी गेले, पुन्हा थुंकला. असं 1, 2, 3 नाही तर 108 वेळा तो व्यक्ती अंगावर थुंकला. पण ऐका, आपल्याला एखाद्याची लाज जर लागली ना तर आपण पाहिली तर 50 शिव्या देतो. आपल्याला एखादा आर्य म्हणाला तर आपण कार्य म्हणायला तयार असतो. पण माझे नातबाबा पुन्हा स्नानासाठी जायचे, पुन्हा परत यायचे. पण
शांती ब्रह्म. पण कोणती पदी प्राप्त करणे एवढं सोपं का? नाही. मग शांती म्हणजे कोणती शांती? एखादी शांताबाई नाही, तर शांती म्हणजे चित्तामधली शांती. पण लक्षार्थ वाचार्थ लक्षात घ्या. जर तुम्हाला लक्षार्थ वाचार्थ कळत नसेल तर पुढं खूप अवघड होतं. तुम्हाला सुंदर असं उदाहरण सांगते. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. एका व्यक्तीला विंचू चावला. काय चावला? विंचू चावला. तो विंचू चावला, वेदना होऊ लागल्या. दवाखान्यात गेला. डॉक्टर साहेबांना म्हणतो, डॉक्टर साहेब मला विंचू चावला, खूप वेदना होत आहे, तुम्ही काहीतरी करा. डॉक्टर साहेबांनी एक इंजेक्शन दिलं. काय दिलं? इंजेक्शन दिलं आणि एक बँडेज दिली. सांगितलं तुला जिथं विंचू चावला ना तिथं जाऊन हे बँडेज चिटकव. तो आधीच होता दीडशाना. तो घरी जातो, बायकोला विचारतो, का ग बायको मला विंचू कुठे चावला? ती बायको सुद्धा होती दुप्पट दीडशानी. ती म्हणते आतल्या भिंतीच्या उजव्या कोपऱ्यात. हा दीडशाना जातो आणि तिथं बँडेज चिटकून येतो. विठ्ठल 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 विठ्ठल. याला लक्षार्थ कळाला का? डॉक्टरांचं म्हणणं असं होतं का तुला ज्या शरीराला जिथं विंचू चावला तिथं बँडेज चिटकव. पण याने वाचार्थ आणि लक्षार्थ काय काढला? वेगळा काढला. म्हणून लक्षार्थ वाचार्थ कळत नाही. तुम्हाला अजून एक उदाहरण सांगते, ऐका. पूर्वीच्या काळी इस्टीडी होती. काय इस्टीडी? इस्टीडी माहिती ना, जी पूर्वीच्या काळी इस्ट स्टँडवर राहायची. त्या इस्टीडी वरती गेला, तिथं फोन लावण्यासाठी गेला, पण तिथं लिहिलेलं होतं फोन लावण्याआधी 2 लावा. याने काय केलं ऐका, इस्टीडीच्या मालकाला खाली बोलवलं आणि त्याच्या तिथं 2 कानाखाली मारल्या. तो मालक म्हणतो, का रे बाबा मला का मारलं? त्यावेळेस हा म्हणतो, अहो तुम्हीच तर लिहिलेलं होतं फोन लावण्याआधी 2 लावा. विठ्ठल 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 विठ्ठल. याला लक्षार्थ कळाला का? कळाला का? नाही. आणि वाचार्थ नाही. जसं लक्षार्थ वाचार्थ कळत नाही तसं शांती म्हणजे एखादी शांताबाई नाही, तर एखादी शांती आपल्या चित्तात निर्माण करणे. ती झाली तर भगवंताची प्राप्ती व्हायला वेळ लागणार नाही. ऐका, एकदा माझे नारद महर्षी भगवंताला भेटण्याकरता गोकुळात गेले. आणि तिथं भगवान पांडुरंग परमात्मा नव्हते. मथुरेत गेले, तिथं पण नव्हते. मग वृंदावनात गेले, पण तिथं सुद्धा नव्हते. नारद महर्षी खूप थकले. त्यावेळेस देव एका ठिकाणी प्रगट झाले. देव म्हणतात, का रे नारदा का सापडतो? त्यावेळेस नारद महर्षी म्हणतात, देवा जेव्हा आम्हाला तुमची गरज असते तेव्हा तुम्ही कुठे असतात? तेव्हा देव सांगतात, माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा देते. नारदा मी उभा देते. नारदा मी उभा देते. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा देते. नारदा मी उभा देते. नारदा मी उभा देते. ऐका, माझे भक्त गाती जेथे आणि नारदा मी उभा देते. किंवा कोठे नका शोधोरी कठा आणि तेने भवचिंता सापडलो. देव म्हणतात, नारदा जिथं माझं भजन कीर्तन चालतं तिथे मी सदैव वास्तव्य करतो. जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं मी सदैव उभा असतो. मग एकदा साधक नाथ महाराजांकडे जातात. नाथ महाराजांना म्हणतात, नाथ बाबा तुम्ही जे देवाची भक्ती करतात ती कशी करतात? तेच नाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, दैवा प्रकार आवडे देवाचे. तो एका प्रकार आवडे देवाचे. तो एका प्रकार
एवढं केलं, एवढं नामस्मरण केलं, किती नामस्मरण नाही का. माझी शबरी माता मातंग ऋषींच्या आश्रमात राहायची, तिथं सेवा करायची. पण एक दिवस मातंग ऋषी म्हणतात, शबरी मला फार दूरच्या प्रवासावर जायचं आहे, माझा अंतकाळ आता जवळ आलेला आहे. शबरी माता म्हणतात, गुरुदेव तुम्ही गेल्यानंतर मी काय करू. त्यास मातंग ऋषी म्हणतात, तू फक्त आणि फक्त त्या प्रभू रामचंद्रांची वाट पाय, कारण या आपल्या आश्रमामध्ये आपल्या कुटियामध्ये फक्त आणि फक्त प्रभू रामचंद्र येणार आहे. पण तू त्यांचं नामस्मरण कर, नामचिंतन कर. माझी शबरी माता दररोज फळ फुलं आणायची, त्याचा रस्ता झाडायची आणि म्हणायची, जब मेरे राम जी का आना होगा, शबरी की कुटियों का पावन होगा, जब मेरे राम जी का आना होगा, शबरी की कुटियों का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा। आएंगे रघुराई अपने आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी। आएंगे रघुराई अपने आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी। साथ गणपति का दर्शन होगा, शबरी की कुटी पावन होगा, जब मेरे राम का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा। ऐका, माझ्या शबरी मातेने एवढं नामस्मरण केलं, एवढं नामस्मरण. 82,000 वर्ष प्रभू रामचंद्रांची वाट पाहिली. प्रभू रामचंद्र वनवासामध्ये असताना प्रभू रामचंद्र लक्ष्मण भैयाला म्हणतात, लक्ष्मणा आज आपल्याला आपल्या मातेला भेटायला जायचे, आज आपल्या मातेला भेटायला जायचे. त्यावेळेस लक्ष्मण भैया आणि प्रभू रामचंद्र शबरी मातेच्या कुटीमध्ये येतात. शबरी मातेचं नामस्मरण चालू होतं, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, जय जय राम जय जय राम. ऐका, माझ्या शबरी मातेचं नामस्मरण झालं होतं, पण माझी शबरी माता बाणावर नव्हती. प्रभू रामचंद्राने तिला हलवलं, उठवलं. पण ऐका ना, प्रभू रामचंद्राला माझी शबरी माता म्हणते, प्रभू मी आता काय करू. कारण 82,000 वर्षापूर्वी तिने ठरवलं होतं, प्रभू रामचंद्र आल्यानंतर हे करीन ते करीन, पण काहीच पूर्ण देहभान विसरली. मग प्रभू रामचंद्र म्हणतात, माते आजपर्यंत सर्व काही तूच केलेलं आहे, आता आम्हाला करू दे. प्रभू रामचंद्रांचे त्या शबरी मातेने डोळ्याच्या अश्रूंनी चरण कमल धुतले आणि माझ्या प्रभू रामचंद्रांनी शबरी मातेची आत्मज्योत आपल्यात विलीन करून घेतली. कशाच्या जोरावर? फक्त आणि फक्त नामस्मरणाच्या जोरावर. ऐका, नामस्मरण केलं, कुणी केलं? माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी. अन्न अन्न म्हणता घरातली 14 माणसं मेली, पण तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांचं नामस्मरण बंद झालं नाही. पण आपला विचार केला, आपल्याला परमार्थामध्ये एखादी ठेच लागली ना,
ही गोष्ट जेव्हा रामेश्वर शास्त्रीला कळाली, रामेश्वर शास्त्री म्हणतात, हा तू काय भजन काय करतो, कीर्तन काय करतो? लोक म्हणतात, शास्त्री हे तुम्ही असताना योग्य नाही. रामेश्वर शास्त्रीला राग आला. चढ 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 तुकोबारांच्या घराकडे गेले. तुकोबारांना आवाज दिला, पण घरातून आवाज आला ते शोधायला गेले. विचारली दिशा, निघाले त्या दिशेने. ऐका, पण काही दूर गेल्यानंतर त्याला आवाज येऊ लागला, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, ऐका, आवाज येत होता, पण रामेश्वर शास्त्री त्या दिशेने गेले. पाहिलं तर तुकोबारायांना नमस्कार करतात. तुकोबारायांना रामेश्वर शास्त्री म्हणतात, येत क्या एवढ्या घाणीत सुद्धा देवाचा नमस्कार करतो का? तुकोबाराय म्हणतात, शास्त्री ही मी नाही, माझी जीव नामस्मरण करते. रामेश्वर शास्त्रीला राग आला. रामेश्वर शास्त्री म्हणतात, थांब, तुझी जीभ ओढून काढतो. जीभ ओढणार, पण त्यात आतून आवाज आला, काय? विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. आतून आवाज आला. रामेश्वर शास्त्रींना कळालं, हा सामान्य व्यक्ती नसून साक्षात विष्णूचा अवतार आहे. म्हणे रामेश्वर भट्ट तुझा, तू का विष्णू नाही तुझा? रामेश्वर शास्त्रीला कळालं, हा सामान्य व्यक्ती नाही. रामेश्वर शास्त्री तुकोबारांच्या पाया पडू लागले. तुकोबाराय म्हणतात, शास्त्री अहो, ही मी नाही माझी जीभ ओढते, कारण माझी मदत झाली, माझी मजा झाली. माझी मदत झाली, अडावर वाचा आणि छंद याडा माझा, घेतला असे किंवा लागला असे. ऐका, शास्त्री म्हणतात, तुकोबाराय मला क्षमा करा, करा क्षमा अपराध आणि महाराज तुम्ही सिद्ध. तुकोबाराय म्हणतात, माझीच वाचा अनावर झाली होती. मग काही सदक नाथ महाराजांकडे जातात. नाथ महाराजांना म्हणतात, नाथ बाबा, तुकोबारांनी एवढं नामस्मरण केलं, आम्ही सुद्धा नामस्मरण करू. पण नाथ बाबा म्हणतात, नुसतं नामस्मरण नका करू, तुम्ही पवित्र अशी तुळशीची माळ घाला. आणि तेच नाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, तुळशी माळ
अति प्रिय तुळशी का तैसी प्रीती करी गोळ्या भाविका. एवढी प्रिय किती प्रिय. एकदा सत्यभामेला सौंदर्याचा गर्व झाला आणि तो गर्व अहंकार उतरवण्यासाठी ते काम नारद महर्षींकडे सोपवण्यात आले. आता नारद महर्षी म्हणजे कोण? सत्यभामा मातेचे गुरुदेव. नारद महर्षी गेले, यथार्थ पूजा झाली आणि सत्यभामेने अशा तशा गप्पा काढल्या. सत्यभामा म्हणाली की मला जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून मी काय करू. त्यास नारद महर्षी म्हणतात, जर जमीन दान केली तर पुढच्या जन्मी राजा होतो, उदाने होती कृपाळू, आणि वस्त्र दान केले तर पुढच्या जन्मी चांगले वस्त्र घालायला मिळतात, पण जर पती दान केला तर पुढच्या जन्मी तोच पती मिळतो. सत्यभामा म्हणाली मला मंजूर आहे. मग नारद महर्षी म्हणतात सोडा संकल्प. सोडला संकल्प. नारद महर्षी तिथून निघून गेले आणि भगवंताला घेऊन बाहेर गेले. पण हा सगळा प्रकार 16,108 बायकांनी बघितला. 16,108 बायका सत्यभामेच्या मागे बांगड्या घेऊन लागल्या. हातातल्या बांगड्या काढल्या आणि तिला मारायला सुरुवात केली. सत्यभामेला खूप पश्चाताप झाला. सत्यभामा नारद महर्षीकडे पळत गेली आणि नारद महर्षीला म्हणाली, नारद महर्षी माझं दान मला परत करा. नारद महर्षी म्हणतात दान परत करणं एवढं सोपं का? नाही, तूळ मापन करा भगवंताचं. एका पारड्यामध्ये भगवंताला बसवले. एका पारड्यामध्ये 16,108 बायकांचे दागिने टाकले, पण तरी सुद्धा भगवंत तोडले नाही. मग हे एवढ्यावर थांबल्या का? नाही, लगेच रुक्मिणी मातेला निरोप. रुक्मिणी मातेचं बागेमध्ये नामस्मरण झालं होतं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी सगळे दागिने बाजूला काढले. एक तुळशीचं पान जमलं. काय आश्चर्य! भगवंत तोडले गेले. तुळशी पत्र पारडे ठेवीता आणि माधव झाला बरोबरच. ऐका, एका तुळशीच्या पानाने भगवंत तोडले गेले म्हणून माझ्या भगवंताला तुळशीची माळ अतिप्रिय, किती प्रिय, खूप प्रिय. ऐका, पण नाथ बाबा म्हणतात नुसती तुळशीची माळ घालू नका, गोपीचंदाचा इतिहास झाला. आता बाबा मला सांगा, यामधले किती लोक गंध लावतात बरं? गोपीचंदाचा टिळा किती लोक लावतात? हात वरती करा, हात वरती करा. कोणीच नाही का? ऐका, यामधले किती लोक ज्ञानेश्वरी वाचतात? सांगा पटापटा, किती लोक ज्ञानेश्वरी वाचतात? आता मला सांगा, ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? आता तुम्ही म्हणाल तुम्हाला कशाला लिहितो, पण ऐका, ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबांनी लिहिली. शके वरुष्यवर करे आणि टीका केली ज्ञानेश्वरे. सच्चिदानंद बाबा दुरे लेखक झाला. ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबांनी लिहिली, पण नाथ बाबा म्हणतात तुळशीची माळ घाला, गोपीचंदासाठी आलावा. पण आपला मनुष्याचा स्वभाव सांगते. मनुष्याचा स्वभाव असा आहे, फायद्याशिवाय काही करतो का? महिला मंडळ बोलत जाईल, करतो का? नाही करत. मग साधक म्हणले गोपीचंदाचा टिळा लावल्याने काय फायदा होतो? मग मी तुम्हाला सुंदर असं एक उदाहरण सांगते. विठाल 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 विठाल
त्यावेळेस तो वकील म्हणाला, आम्हाला चालत नाही. साधू बाबा म्हणतात, तू कोणाचा तरी गोपीचंदाचा टिळा पाहत जा. काय म्हणले? कोणाचा तरी गोपीचंदाचा टिळा पाहत जा. हा दररोज काय करायचा, त्याच्या घराशेजारी कुंभार काका होते. कुंभार काकांचा तो गोपीचंदाचा टिळा पाहायचा. पण एक दिवस नवल असं घडलं, कुंभार काका माती आणण्याकरता नदीला गेले आणि हा सकाळी उठला, आंघोळ केली आणि कुंभार काकांच्या घरी आला. पण घरातून घरच्यांनी सांगितलं की नदीला माती आणण्याकरता गेले. मग हे नदीला गेले, पण तिकडं काय घडलं होतं ऐका. माझ्या कुंभार काकांना एक सोन्याचा हंडा सापडला. कशाचा हंडा? सोन्याचा हंडा. सोन्याचा हंडा सापडला. पण वकील काका इकडून आले आणि ते मोठ्याने ओरडले, पाहिला पाहिला पाहिला. काय म्हणले? पाहिला पाहिला पाहिला. त्या कुंभार काकांना वाटलं त्याने आपला सोन्याचा हंडा पाहिला. ते म्हणतात, ए इकडे, याच्यातला अर्धा घे. पण कुणाला काय सांगू नको. आता मला सांगा, वकील काकांना माहित होतं का हा सोन्याचा हंडा आहे म्हणून? पण गोपीचंदाचा टिळा पाहिल्याचा फायदा असा झाला की त्याला अर्धा सोन्याचा हंडा प्राप्त झाला. पण त्यांनी जर पूर्ण गोपीचंदाचा टिळा लावला असता तर पूर्ण नसता का भेटला? विठ्ठल 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 विठ्ठल. मग काही साधक नाथ महाराजांना म्हणतात, नाथ बाबा, आम्ही गोपीचंदाचा टिळा लावू, आम्ही पवित्र अशी तुळशीची माळ घालू, पण अजून काय करा? नाथ बाबा म्हणतात, तुम्ही आषाढी कार्तिकीची पंढरीची वारी करा. आणि तेच नाथ बाबा अभंगाचे आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, 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 आषाढी कार्तिकी पंढरीची
पुरुषांची आवड कडक इस्त्री केलेले कपडे घालणं आणि लहान लेकरांची आवड काय करणं, घोड्या करणं. इथं लहान मुलं आहे ना, आहे ना, हात वरती करा बरं. तुम्हाला सुंदर असं एक उदाहरण सांगते. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ऐका, लहान मुलांची काय आवड. एकादशीला एका महाराजांचं कीर्तन होतं आणि कीर्तन संपल्यानंतर गावचे पाटील आले आणि पाटील बुवा म्हणाले, महाराज आमच्या घरी चहा प्यायला चला. आता महाराजांची इच्छा नव्हती, पण पाटलाला नाही म्हणलं तर पुढच्या वर्षीची तारीख नाही. पाटील बुवा महाराजांचा हात धरतात आणि घरी घेऊन जातात. पण तिकडून कार्ट पळत येतो कुठून काय, आणि महाराज जेव्हा सोफ्यावर बसतात तेव्हा जगदीशी त्याच्यावर आदळतो. जसे महाराज वर उठतात तसे गर 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 फॅडला उडून खाली पडतात. ऐका, पण ते तेवढ्यावर शांत बसत नाही. महाराज कसे बसे बसतात, अशा तशा गप्पा चालू होतात आणि पाटील बुवा पाटलिंबाईला चहा करायला लावतात. तोपर्यंत हे बारीक मूल हळूच महाराजांच्या पाकिटामध्ये हात घालतो. आता महाराज म्हणतात, पाकिट गेलं तर लई चिंता, जाण्याची चिंता. मग पाटलांनी त्या मुलाला साईडला केलं, पण ते मुलं ऐकणारे नाही. मग महाराजांनी हळूच चिमटा घेतला, ते उडून बाजूला पडलं. पण ऐका, पाटलिंबाई तेवढ्यात चहा घेऊन आली, चहा प्यायला सुरुवात केली. पण लहान लेकरू म्हणतं, मला तुमच्या सोबतच चहा प्यायचा. कुणाला? महाराजांना. मला तुमच्या सोबतच चहा प्यायचा. त्याला झाली होती सर्दी. एकीकडून महाराज आणि एकीकडून लहान मूल. पण त्याला सर्दी झाली आणि वाघ नाकाची. जसा तोफेतून गोळा सुटला तसा बदकांच्या हात पडला. आता महाराज म्हणतात, लेकरा चहा तू पी. ते लेकरू ऐकणार नव्हतं. कसे बसे चहा पिले आणि महाराज म्हणतात की पाटील बुवा असे सोन्याचे तुकडे किती. आता सोन्याचे तुकडे म्हणल्यावर महाराजांची ते पाटील बुवांची छातीच फुगली. पाटील बुवा म्हणतात, तुमच्या कृपाशीर्वादाने 2च. महाराज म्हणतात, बरे 2च, 10 झाले असते तर अख्खं गाव वेडं करून टाकलं असतं. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. ऐका, लहान लेकरांची आवड खोड्या करणं, पण माझ्या भगवान परमात्म्याची आवड भक्तांमध्ये आहे. भक्तांच्या नामस्मरणामध्ये, भक्तांच्या लढिवाळपणामध्ये माझ्या भगवान परमात्म्याची आवड आहे. पण ऐका ना, नाथ बाबा म्हणतात, तुळशीची माळ गळ्यामध्ये घालली, गोपीचंदनाचा टिळा कपाळावरती लावलं, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करणं, असा ज्याचा नियम आहे ना, तो देवाला भगवंताला अतिप्रिय आहे. आणि हे नाथ बाबा अभंगाची शेवटच्या चरणात सांगतात, एका जनार्दनी ऐका
भगवान भोलेनाथाची महाशिवरात्री आपण का साजरा करतो? ऐका, काही काही लोक म्हणतात की भगवान भोलेनाथाचा या दिवशी विवाह झाला होता, पण ही गोष्ट भलेही खरी असेल पण यामुळे साजरी करत नाही. खूप खूप मोठं कारण आहे. ऐका, जे आपल्या या विश्वामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी पहिलं शिवलिंग, पहिला ज्योतिर्लिंग, पहिला ज्योतिर्स्तंभ म्हणजे काशीचे विश्वनाथ आहे. आणि त्या काशीच्या विश्वनाथांची पूजा कुणी केली? कुणी केली सांगेल का मला? कुणी केली? ऐका, काशीच्या विश्वनाथांची पूजा भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मदेव या दोघांनी पहिली विश्वातली पूजा केली. ती पूजा माघ वद्य चतुर्दशीला घडली. त्या दिवशी भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यामुळे ही महाशिवरात्री साजरी करतात. पण ऐका, आपण महादेवाची पूजा करतो, पण महादेवाला पाणी कसं अर्पण करायचं मी तुम्हाला सांगते. ऐका, पहिल्यांदा गणपती बाप्पाला पाणी घालायचं, दुसऱ्या वेळेस कार्तिकी बाप्पाला, नंतर जी अर्धी कठडी आहे ना तिला पाणी घालायचं. पण ती अर्धी कठडी म्हणजे खडी साखर नैवेद्य ठेवायची जागा जागा आहे का? नाही. ती कोण आहे? तर निर्गुण निराकार पार्वती आहे, तिला पाणी घालायचं. मधी जी मोकळी जागा आहे ती म्हणजे भगवान भोलेनाथांची मुलगी, तिला पाणी घालायचं. नंतर महादेवांना पाणी घालायचं. पण हे करत असताना 5 मंत्र म्हणायचे. पहिला मंत्र मी म्हणते, तुम्ही माझ्या माग म्हणा. ओम कार्तिकेय नमः. मोठे ओम कार्तिकेय नमः. ओम कीर्तिमुखाय नमः. ओम कीर्तिमुखाय नमः. ओम कुबेराय नमः. ओम सर्पाय नमः. ओम वीरभद्राय नमः. लक्षात राहतील? आता सांगते मी तुम्हाला, लक्षात ठेवायला. 3 क वरून, 3 मंत्र क वरून, एक स वरून आणि एक व वरून, अशी 5 मंत्र. पण 5 जलधारा अर्पण जरी केल्या तरी महादेव प्रसन्न होतात, कारण ते एवढं गोळ दैवत आहे, खूप गोळ दैवत. पण ऐका, महादेव प्रसन्न होतात, पण हे मंत्र जर लक्षात नाही ना राहिले, सोपा मंत्र ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हे मंत्र म्हणायचे. पण हे जर लक्षात नाही राहिले मग सोपा मंत्र कोणता? ओम नमः शिवाय, तो म्हणायचा. पण माझ्या भोलेनाथाचं सुंदर रूप जर कोणतं असेल तर 5 मुखी, कोणतं? पंचमुखी म्हणायचं. माझ्या शंभूचे रूप सुंदर, 5 मुखाचा ईश्वर. माझ्या शंभूचे रूप
पहिली वारी माझ्या भगवान भोलेनाथांनी केली आणि महादेवांची पहिली पूजा भगवान विष्णूंनी केली. पण ऐका, आपण देवी आणि देवांमध्ये भेद करतो, पण हा भेद करायचा नाही. हरिहरा भेद आणि नाही नका करू नये वाद. हा भेद करायचा नाही, कारण आपण हा भेद करतो. हा भेद जर नाही ना केला तर खूप मोठा फायदा आहे. कारण हे भोलेनाथ, ते भोलेनाथ जे आहे ते अगदी सहज प्रसन्न होणारं दैवत आहे. पण माझ्या या काशी विश्वनाथाची पहिली पूजा विष्णू भगवंतांनी केली. पण पहिला नामस्मरण, पहिला नामजप म्हणजे भोलेनाथ माझ्या प्रभू रामचंद्रांचं करतात. कारण भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव, राम पूजी सदाशिव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव. ऐका, महादेवांचं भजन विष्णू भगवंतांनी केलं आणि विष्णू भगवंताचं भजन माझ्या महादेवांनी केलं. पण ऐका ना, देवामध्ये भेदभाव करायचा नाही, कारण ते एकच आहे. हा भेदभाव आपण सर्वजणच करतो. आज मला ज्यांनी या ठिकाणी कीर्तन सेवा दिली ते माझे गुरुवर्य, त्यांचे आभार व्यक्त करते. आज ते मृदंगाची मला ज्यांची साथ लागली, माझे चुलते, त्यांच्या संस्थेतले विद्यार्थी सर्व इथे उपस्थित आहे, त्यांचे आभार व्यक्त करते. आमच्या ध्येयपूर्ती वारकरी शिक्षण संस्थेतल्या सर्व गुरु भगिनी त्याही इथे उपस्थित आहेत, त्यांचे आभार व्यक्त करते. तुम्ही सर्व श्रोते मंडळी, तुम्हा सर्वांचेही आभार व्यक्त करते. पण ऐका, हे भजन कीर्तन जर कळत नसेल ना, तर नाथ बाबा एका गोड अभंगाची रचना करतात. हे जरी नाही हे जरी नाही काला तरी दिसायला येईल. हे जरी नाही काला, हे जरी नाही काला मग दिसायला येईल. हे जरी नाही काला, सरद शेवटी बाळ, सरद शेवटी बाळ, हे
आज झालेली कीर्तनरूपी सेवा माझ्या गुरुवर्यांच्या चरणी, आई बाबांच्या चरणी, तुम्हा सर्व श्रोतृनायकांच्या चरणी, आई वडिलांच्या चरणी, शंभू महादेवाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम गणेश